नमस्कार, मी मधुरा झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत IVF ट्रीटमेंट मधील प्रगती ह्या विषयावर। आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर रीचा जगताप। विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर रीचा यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर रीचा जगताप यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर रीचा या नोवा IVF फर्टिलिटी मध्ये क्लिनिकल डायरेक्टर आणि कन्सल्टंट रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी स्त्री रोगशास्त्रात MD केलंय। 2008 मध्ये त्यांनी सिंगापूर इथून रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन मध्ये फेलोशिप देखील घेतली। IVF क्षेत्रातील त्यांना 8 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे। चला तर या विषयाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर रीचा यांच्याकडून। मात्र तुम्हालाही याविषयी काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221110 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता। तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आजचा विषय आहे तसा नाजूकच आहे, मात्र तरी देखील IVF बद्दल बरेचसे समज आणि गैरसमज आहेत आणि आपण ह्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत पुढील अर्धा तास। सगळ्यात अगोदर मला सांगा की IVF बऱ्याचदा फेल होतं किंवा अपयशी ठरतं, ह्याची नेमकी काय कारण असू शकतात? मधुरा, महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा, कारण की IVF आपण म्हणल्यावर भ्रूण तयार केलं आपण तर प्रत्येक भ्रूणला 30 ते 40% चान्सेस असतात की ते इम्प्लांट होईल किंवा भ्रूणमध्ये वाढेल प्रेग्नन्सी म्हणून। त्याचा अर्थ हे की 60 ते 70% चान्सेस आहे की हे वाढणार नाही आणि हे नैसर्गिक प्रक्रिया आहे जे फिक्स केली गेली आहे। त्याच्यामुळे अबनॉर्मल भ्रूण वाढ 50% चान्स आहे की प्रेग्नन्सी होणार। मेनली आपण म्हणतोय की सीड की बीज किंवा सॉइल म्हणजे खालची जी जागा आहे किंवा सराउंडिंग, हे 3 प्रकारचे काही अबनॉर्मॅलिटी असले तर प्रेग्नन्सी राहणार नाही। तर त्या 3 वर आपण चर्चा करणार आहे पुढे की एम्ब्रियोची क्वालिटी, भ्रूणची क्वालिटी चांगली आहे का, जागा जिथे आपण भ्रूण सोडतोय ती जागा चांगली आहे का, आणि तिसरा आजूबाजूच्या सराउंडिंगचं एन्व्हायरमेंट चांगलं आहे का की ते भ्रूणला वाढू देणार, पूर्णपैकी प्रेग्नन्सी पर्यंत जाऊ देणार। बरोबर आहे। आणि अर्थातच जर IVF जरी सक्सेसफुल नाही झालं तरी इतरही काही ट्रीटमेंट्स आता आहेतच मेडिकल ह्याच्यामध्ये टर्ममध्ये। मात्र सगळ्यात अगोदर एक महत्त्वाचं विचारायचं झालं तर IVF मध्ये आता प्रगती झाली आहे, आपण आजचा विषय घेतलेला आहे, तर नेमकी कुठली प्रगती झाली आहे आणि कुठल्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे? IVF ची प्रगतीमध्ये आपण म्हणाले तर टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे। आपल्याला बरेच कारण माहिती आहे कशामुळे ते एग्स वाढणार नाही, कशामुळे ते एम्ब्रियो चांगले दिसणार नाही, त्यांना आपण व्यवस्थित इव्हॅल्युएट करू शकतो आणि त्याप्रमाणे बेस्ट एग्स सिलेक्ट करून, बेस्ट शुक्राणू सिलेक्ट करून, त्यातले बेस्ट भ्रूण तयार करून आपण गर्भाशयामध्ये अशा टाइमला नेहमी टाकायचे जेव्हा त्याची रिसेप्टिव्हिटी जे आपण म्हणतो ती बेस्ट आहे। तर ह्याच्याबद्दल आपल्याला एम्ब्रियोची क्वालिटी जे इव्हॅल्युएट करायची असते ते आपण बघून त्यांना मायक्रोस्कोपचे खाली करतो। सेकंडली आपण ते एम्ब्रियो क्वालिटी बघू शकतो जेनेटिक टेस्टिंगमुळे, ज्याच्यामध्ये कुठचे पेशंटचे 3-4 वेळ IVF फेल झाले असतील, मग आपण ते एम्ब्रियोची बायोप्सी घेऊन हे चेक करू शकतो की हा एम्ब्रियो जेनेटिकली नॉर्मल आहे की नाही। तर आपण ते जेनेटिकली नॉर्मल एम्ब्रियोज टाकले तर तिथे प्रेग्नन्सी रेट वाढतो। तर ही एक प्रक्रिया असते ज्याला आपण म्हणतो PGS, प्री इम्प्लांटेशन जेनेटिक स्क्रीनिंग, ह्याच्यासाठी की एम्ब्रियोज जे आपण बघतोय ते नॉर्मल आहे की नाही। नक्कीच एम्ब्रियोज नॉर्मल आहे की नाही किंवा उत्कृष्ट दर्जाचे आहेत की नाही हे आपल्याला टेस्ट करावे लागते आणि त्याच्यानंतरच आपण ते सोडू शकतो। मात्र एम्ब्रियोज ट्रान्सफर करता येतं का आणि ते कशा पद्धतीने केलं जातं? एम्ब्रियोज ट्रान्सफर करणं एक एकदम साधारण प्रक्रिया आहे, पण बारीकीचं काम आहे, म्हणून ते काळजी घेऊन करायला पाहिजे। बेस्ट एम्ब्रियो सिलेक्ट करायला पाहिजे। त्यानंतर अल्ट्रासाउंडचे ह्याच्यामध्ये गायडन्स मध्ये आपण 2 किंवा 3 एम्ब्रियोज बेस्ट हळूच गर्भाशयामध्ये सोडतो। ह्या प्रक्रियामध्ये थोडा पण पेशंटला त्रास नाही व्हायला पाहिजे, एकदम जेंटल असलं पाहिजे आणि एम्ब्रियोज एक ठराविक जागेवर डिपॉझिट केले की तिथे इम्प्लांटेशन रेट वाढतो किंवा प्रेग्नन्सी रेट वाढतो। अर्थातच पण हे उत्कृष्ट दर्जाचे किंवा ते योग्य आहे की त्यामुळे त्या एम्ब्रियोजमुळे प्रेग्नन्सी राहू शकते, ह्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का? म्हणजे त्यासाठी तुम्ही कुठल्या पद्धतीची प्रक्रिया केली जाते? जर एम्ब्रियोज आपल्याला एकदा समजलं की एम्ब्रियोज चांगले क्वालिटीचे आहे आणि तरी पण एखादी यंग पेशंटला प्रेग्नन्सी झाली नाहीये, मग आपला फोकस जातो एंडोमेट्रियम किंवा जे गर्भाशयाची लाइनिंग असते त्याच्याकडे की तिथे काय प्रॉब्लेम आहे का ज्याच्यामुळे एम्ब्रियोज इम्प्लांट होत नाहीये किंवा तिथे चिटकून वाढत नाहीये। ते चेकिंग करायला आपण आधी हिस्ट्रोस्कोपी म्हणून दुर्बीणतून तपासणी करू शकतो। सेकंडली जरी ते सगळं नॉर्मल असलं तर आपण
इरा म्हणून एक टेस्ट आहे ज्याला आपण म्हणतो एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी एसे. बरं. ह्याच्यामध्ये हे बघितलं जातं की ही जी लाइनिंग आहे ती त्या दिवशी परिपक्व आहे का, एम्ब्रिओ जर आला तर त्याला रिसीव्ह करायला. तर ही एक बारीकीची टेस्टिंग आहे जे 2 वर्षापूर्वीपर्यंत आपल्या देशात अवेलेबल नव्हतं. पण आता नोवा IVI मध्ये ही टेस्ट अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जर एम्ब्रिओ चांगले क्वालिटीचे असले तर कुठचा तो पर्टिक्युलर टाइम आहे जिथे आपण एम्ब्रिओ जर सोडले तर तिथे प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतात. ह्याला आपण म्हणतो एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी असे. आणि ह्याच्यातून आपण बघतो एंडोमेट्रियलचा इम्प्लांटेशन विंडो किंवा ती कालावधी जेव्हा एम्ब्रिओ जर सोडले गेले तर तिथे इम्प्लांटेशनचा चांगला चान्स आहे. बरोबर. एम्ब्रॉइज तुम्ही जेव्हा सोडता त्याच्या आधी साधारणतः महिलेचे पिरियड्स वगैरे येऊन पाळी झाल्यानंतर सोडावे लागतात की त्याच्या आधी सोडलेले योग्य असतात? तर मधुरा हे एक बेसिक प्रोसिजर असतं ज्याच्यामध्ये पाळी आल्यावर आपण ट्रीटमेंट स्टार्ट करतो. त्याच्यामध्ये इंजेक्शन्स असतात एग्स वाढवायला किंवा स्त्रीवीज वाढवायला. 10 ते 12 दिवसाचे इंजेक्शन्स घेऊन एग्स परिपक्व होतात तेव्हा आपण अॅनेस्थेसियामध्ये किंवा भूल देऊन ते एग्स बाहेर काढतो. त्यानंतर त्यांना स्पर्म्स बरोबर किंवा शुक्राणू बरोबर फ्यूज करून आपण भ्रूण तयार करतात. त्याच्यातले 2 बेस्ट भ्रूण सिलेक्ट करून आपण सोडतो. तो बघितला गेला तर जवळपास 15व्या ते 17व्या दिवसापर्यंत ही प्रक्रिया संपूर्ण होते. नक्कीच. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झालेली आहे डॉक्टर. पहिला फोन आलेला आहे. प्रतिभाऊ बोलतायत पुण्यावरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार, बोला. हा, नमस्ते मॅडम. माझी नणंद आहे, त्यांच्या लग्नाला 4 वर्ष झाली. तर पहिले प्रेग्नन्सी त्यांची ट्यूब मध्ये राहिली तर त्यांची एक ट्यूब काढलेली आहे. तर मग आता त्यांचं मग नंतर लॅप्रोस्कोपी केलं तर त्यानंतर एकदा IUI केलं आणि मग आता तर मग त्याच्यावर त्यांना काही नाही अजून नाही राहिले प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी नाही. महत्वाचं हे बघणं की ते जे ट्यूब मध्ये प्रेग्नन्सी राहिली ते कुठच्या कारणामुळे राहिली. कधी कधी ट्यूब्स मध्ये इन्फेक्शन असतात त्याच्यामुळे ट्यूब मध्ये प्रेग्नन्सी राहिली जाते ज्याला आपण म्हणतो एक्टॉपिक प्रेग्नन्सी. जर तसं असेल तर ते इन्फेक्शन आपल्याला क्लिअर करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट करू शकतो. आणि जर ते ट्यूब ओपन नसेल किंवा चांगली नसेल तर मग फक्त IVF करून आपण प्रेग्नन्सीचा हे करू शकतो. तर इट कॅन बी सक्सेसफुल. म्हणजे नक्कीच सक्सेस होऊ शकतं. कारण की पहिल्यांदा सुरुवातीला राहिलेली आहे तर नक्कीच पुढे जाऊन भविष्यात राहू शकते. इथे प्रॉब्लेम मेकॅनिकल आहे. म्हणजे जे मार्गातून जाऊन एग आणि स्पर्म जोडणार आहे त्या मार्गामध्ये अडचण असल्यामुळे प्रेग्नन्सी झालेली नाहीये. तर त्या मार्गाची अडचण एकदा आपण काढली किंवा मग ते बायपास क्रॉस काढला तर नक्कीच त्यांना प्रेग्नन्सी होऊ शकते. नक्कीच. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की साधारणतः आजकाल वय उलटून गेल्यावरती म्हणजे लग्न होतं किंवा नंतर मग प्रेग्नेंट होतात पण ते नंतर मग कुठल्या तरी कारणाने अबॉर्शन करावं लागतं. मात्र गर्भ आपला जो असतो तो योग्य आहे का, त्याची कॅपॅसिटी किती आहे हे तपासण्यासाठी काही टेस्ट असतात का? जसं मी तुम्हाला म्हणाले की PGS ते एक टेस्ट आहे ज्याच्यातून आपण बघू शकतो. हे त्या स्त्रींसाठी पण योग्य आहे जिथे ज्यांचं वय जास्त झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे स्त्रीवीज एक फिक्स्ड क्वांटिटी असते. दर महिन्याला ते एग्स कमी होत राहतात आणि जे काही उरलेले एग्स असतात तर शेवटचे 10 वर्षामध्ये शेवटचे उरलेले एग्स वापरले जातात. तिथे जेनेटिक अबनॉर्मॅलिटीज जास्त असतं. म्हणून त्या कालावधीमध्ये जे प्रेग्नेंट होतात स्त्रिया त्यांचे PGS करून जर आपण एम्ब्रिओज सोडले तर आपल्याला कळतं की हे एम्ब्रिओज नॉर्मल आहेत आणि मग ते एम्ब्रिओजचं इम्प्लांटेशन जास्त असतं. तर 37 चे पुढे जे असलं ते त्यांचा PGS ॲडवाइजेबल आहे कारण की तिथे आपण चेक करू शकतो की अबनॉर्मॅलिटी जसं डाऊन सिंड्रोम वगैरे तुम्ही ऐकलं असेल की आईची वय जास्त असली तर डाऊन सिंड्रोमचा प्रकार होऊ शकतो. ते आपण अवॉइड करू शकतो कम्प्लिटली. नक्कीच. मात्र बऱ्याचदा असं होतं की कुठेतरी वय एज फॅक्टर हा मोठा इश्यू असतो आणि एक सर्टन एज नंतर स्त्री ते मूल गर्भाशयात वाढवू शकत नाही, कुठेतरी सक्षम नसते ती स्त्री. तर अशा वेळेस कुठल्या पद्धतीच्या टेस्ट करणं तिने आवश्यक आहे आणि कुठल्या पद्धतीने तिने मूल जर तिला हवं असेल तर त्यासाठी टेस्ट करावी? गर्भाशयामध्ये फक्त मूल वाढवण्याचा प्रश्न असेल तर ज्यांचे पिरियड्स बंद झाले त्यांना ही प्रेग्नन्सी राहू शकते.
प्रॉब्लेम असतं स्त्रीवीज, कारण की स्त्रीवीज एक कालावधीसाठीच असतात. बरोबर. त्यानंतर स्त्रीवीज साधारण जगत किती नाही. कालावधीसाठी असतो? ऍव्हरेज बघितलं गेलं तर 37 इयर्सच्या नंतर स्त्रीवीजची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही डिक्लाइन होते. त्यानंतर 40 नंतर प्रेग्नन्सीचे चान्सेस फार कमी होतात आणि 43 नंतर नॅचरल प्रेग्नन्सीज रिपोर्टेड नाहीये. तर प्रेग्नन्सी जे काय आहे तुमची 35 इयर्स पर्यंत व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रेग्नेंट राहत असेल पेशंट तर मग त्यांची जास्त चेकिंग करून आणखीन एक टेस्ट आहे ज्याला आपण म्हणतो अँटी मुलेरियन हॉर्मोन किंवा AMH. ह्याच्यातून आपण बघू शकतो की एग्सचा क्वांटिटी किती आहे. बरोबर. जसं तुम्ही म्हणाले की लग्न उशिरा होतात, करिअर मध्ये इन्व्हॉल्व्ड असतात मुली, त्याच्यानंतर त्यांना थोडा दिवस फॅमिली प्लॅनिंग करायची असते आणि मग प्रेग्नन्सीसाठी ऑप्ट करतात. अशा परिस्थितीमध्ये जर AMH करून बघून घेतलं की एग रिझर्व किती आहे, अंड्यांची मात्रा किती आहे, तर ते ठरू शकतात की माझा एग रिझर्व चांगला आहे, मी आता आणखीन 4 वर्ष थांबू शकते. किंवा त्या टाइमला जर त्यांना पाहिजे तर ते त्यांचे एग्स फ्रीज करू शकतात. एग्स आपण ग्रो करून फ्रीज करू शकतो, ज्याला म्हणतो oocyte क्रायोप्रिझर्वेशन. आणि त्यानंतर 3-4 वर्षांनी जेव्हा पण त्यांना पाहिजे असेल प्रेग्नन्सी तेव्हा आपण ते फ्यूज करून भ्रूण तयार करू शकतो. त्याचा अर्थ असा ट्रान्सलेट करून तुम्ही बघू शकतात की 35 च्या वयामध्ये जर तिने एग फ्रीज केले आणि 40 इयर्सच्या एज मध्ये ती प्रेग्नेंट व्हायला झाली आहे, तर 40 इयर्सच्या एज मध्ये तिचे एग्सची एज अजून 35 आहे. तर ते 4-5 वर्षाचा जे डिक्लाइन असतं ते शी विल नॉट फेस दॅट. तिथे ऍडव्हान्टेज मिळतो त्यांना. नक्कीच. अजून एक फोन आला, आपण फोन घेऊया. चंद्रपूरवरनं विलास बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हा नमस्कार. हा बोला. मी विलास बोला. बोलतात. हा बोला. माझं वय 30 वर्ष 30. आणि माझं हा. हॅलो. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रश्न विचारा. हो मॅडम. हा. मॅडम किती वर्ष झालीत लग्नाला? 4 वर्ष. 4 वर्ष. आणि तुमच्या मिसेस वय किती आहे? ते ट्रीटमेंट केलं होतं मॅडम. नंतर नाही का 5 वर्ष किती मॅडमला. तुमचा आवाज क्रॅक होतोय, ब्रेक होतोय. तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता का? हो मॅडम बोलतो. हा बोला बोला. काय प्रॉब्लेम झालाय? आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली मॅडम. हा. तर मॅडमच्या नाही का पाळी बरोबर येत नाही आणि ट्रीटमेंट केली असताना ओव्हुलेशन होत नाही म्हणून मॅडमने सांगितलं होतं. हा. आणि त्याच्यामध्ये आता 3 महिने झाले मॅडम आमच्या पाळी नाही होऊन राहिली. बरं. मग डॉक्टरांना दाखवून झालंय का? हॅलो एक मिनिट मॅडम. हा. माझ्या शुक्राणू ते तपासणी केली तर त्याच्यामध्ये 28 ते 32 कॉलम क्वांटिटी आहे मॅडम. बरं. तर त्याच्याबद्दल आता 4 वर्ष झाले मॅडम, आता काही प्रगती नाही काय नाही मॅडम. ठीक आहे ठीक आहे. तुमच्या मिसेसचं वय किती आहे? माझ्या मिसेसचं वय 22 वर्ष आहे मॅडम. बरं ठीक आहे. आता इथे असं वाटतंय की जे मेन प्रॉब्लेम आहे ओव्ह्युलेशनचा आहे किंवा अंडवीज वाढण्याचा आहे. तर ह्यांना बेसिकली ओव्ह्युलेशनसाठी ट्रीटमेंट पाहिजे आणि हे कॉज आहे त्याचा एंडोक्राइन अबनॉर्मॅलिटीज किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स जे आपण म्हणतो. नॉर्मल टर्म्स मध्ये म्हणाले तर पॉलिसिस्टिक ओव्हरीज, जिथे अंड्यांचे प्रमाण बरेच आहे पण हॉर्मोनल डिस्टर्बन्समुळे एग फलन किंवा जे होत नाहीये, त्याच्यासाठी आपण गोळ्या वगैरे देऊन किंवा नाही झाला तर इंजेक्शन देऊन एग्स ग्रो करू शकतो आणि त्यानंतर प्रेग्नन्सी राहू शकते. आणि स्पर्म काउंट जे म्हणाले ते की त्यांचा 34 मिलियन वगैरे काय आहे, दॅट इज ऍब्सोल्युटली नॉर्मल. जरी स्पर्म काउंट 15 मिलियन पर्यंत असला तरी नॅचरली प्रेग्नन्सी राहू शकते. आणि अजून त्यांची मिसेसचा वयच कमी आहे, त्यामुळे इट इज पॉसिबल. पण फक्त एवढं आहे की त्याच्या आधी ट्यूब्स एकदा त्यांचे चेक करून घ्या आणि ओव्ह्युलेशन इंडक्शन साठी तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या. नक्कीच. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय ती IVF मधील काही ट्रीटमेंट मधल्या काही प्रगतींबद्दल आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर रिचा जगताप. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर पण आपल्याला अजून एक फोन आलाय, आपण तो फोन घेऊया. राहुल चौधरी बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम. हा बोला. आपलं पहिल्यांदा IVF झालंय लेटेस्ट मध्ये, तर ते फेल झालेलं आहे. तर आता आम्ही दुसऱ्यासाठी ट्राय करतोय. सक्सेस रेशो सक्सेस मिळू शकतात. पहिल्या याच्यात झालं ते पहिलं अनसक्सेसफुल झालंय तुमचं? हो. बरं. किती वर्ष झाली आहेत लग्नाला? आता 3 वर्ष झाली. आणि तुमचं वय किती आहे? 35 आहे. बरं ठीक आहे.
IVF मध्ये प्रेग्नन्सी झाली नसेल तर त्याचे चान्सेस असतात, जसं मी तुम्हाला म्हणाले 40% चान्सेस आहे की यश मिळणाऱ्या होईल प्रेग्नन्सी, आणि त्याचा अर्थ आहे की 60% चान्सेस आहे की एखाद्या वेळी नाही पण होणार. बरोबर. पण जर त्या कपलचे एक्स्ट्रा एम्ब्रिओज किंवा एक्स्ट्रा भ्रूण आपल्याकडे फ्रोझन किंवा क्रायो प्रिझर्व्ड असेल तर आपण ते वापरू शकतो जनरली. नाही झाला तर परत टेस्टिंग करून की कुठच्या कारणामुळे असं असेल, कुठचा असा फॅक्टर असेल ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी झाली नाही, त्याचं तपासणी सगळं करून मग ट्रीटमेंटसाठी परत जाऊ शकतात. 3 ते 4 टाइम कधी कधी पेशंट्सला करावे लागतं. हा जे मार्ग आहे ते सोपा आहे एक तर्फे बघितलं, पण त्यांच्यासाठी मानसिक आणि हे तणाव भरपूर असतं, म्हणून आम्ही भरपूर काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो पेशंट्सला. नक्कीच. आणि अर्थातच ह्यांना देखील सक्सेस मिळू शकतो एक म्हणजे आता त्यांचं जरी सक्सेसफुल नसले झाले तरी. त्याचबरोबर मगाशी डॉक्टर तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्सचा. मला सांगा की हार्मोनल इम्बॅलन्समुळे कुठेतरी गर्भधारणेवरती परिणाम होऊ शकतो का? नक्की मधुरा, कारण की जे हॉर्मोन्स आहे आपल्या ब्रेनमधनं निघताय आणि तिथून ते सगळं आपलं ऍक्टिव्हिटी कंट्रोल करताय, रिप्रोडक्शनचा किंवा प्रजननची क्रिया. त्यामुळे 2-3 असे हॉर्मोन्स जर त्यांचं अबनॉर्मॅलिटी असेल तर गर्भधारणावर परिणाम होऊ शकतो. एक आहे थायरॉइड. थायरॉइड जर हाय असलं, कुठचे पेशंटचा TSH लेवल जे आपण म्हणतो की हाय असलं तर त्याच्यामुळे हायपोथायरॉइडिझमचा जे प्रकार असतं ते झाला पेशंटला, जे फार कॉमन आहे आपल्या कंट्रीमध्ये. त्याच्यामुळे फर्टिलायझेशन इफेक्ट होतो, म्हणजे जुळणार नाही एग आणि स्पर्म, मिसकॅरेजेस होऊ शकतात किंवा बाळ जरी झाला तर मंदबुद्धी होऊ शकतं. बरं. त्याचं इतकं सोपं ट्रीटमेंट आहे की एक गोळी आहे जी तुम्हाला दररोजची घ्यायची आहे, त्याच्यामुळे सगळं हॉर्मोनल इम्बॅलन्स करेक्ट होऊ शकतो. तर प्रत्येक स्त्रीचं थायरॉइड इव्हॅल्युएशन व्हायलाच पाहिजे, त्याच्यानंतरच त्यांना गर्भधारण करायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला मूल हवं असेल तेव्हा ह्या सगळ्या टेस्ट करून नंतरच पुढे जायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोडासा टाइम जातो किंवा थोडासा खर्च होतो, पण त्याचा इफेक्ट जे आहे ते लॉंग लास्टिंग आहे आणि त्याच्यातून आपल्याला प्रेग्नन्सीचे जास्त चान्सेस मिळू शकतात. नक्कीच. त्याचबरोबर अनेकदा असं होतं की स्त्रीला जर वंध्यत्व असेल तर प्रत्येक वेळेस तिलाच जबाबदार धरलं जातं, मात्र बऱ्याचदा अशा केसेसमध्ये पुरुषही तेवढेच जबाबदार असतात, कारण की त्यांच्या शुक्राणूंची संख्या ही फार कमी असते, म्हणजे अगदी 0 म्हणायला तेवढी असते. आणि अशा वेळेस जर त्यांना नॅचरल बेबी हवं असेल तर ते राहू शकतं का? मधुरा, आम्ही जेव्हा आधी शिकण्यात होतो तेव्हा आम्ही वाचलेलं आहे की 30% चान्सेस आहे की शुक्राणूमुळे प्रेग्नन्सी राहणार नाही. आताच्या कालामध्ये जे आपण बघतोय की 50% जे कॉजेस आहे ते शुक्राणूचे प्रॉब्लेममुळे आहे. तर हे प्रमाण वाढलेलं आहे. नक्की आपला लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे आहे, आणखीन प्रदूषणमुळे असू शकतं. बरोबर. पण आहे ते. आणि जरी एखादीचे स्पर्म 0 असेल तरी आपण टेस्टिस मधून ते स्पर्म्स काढून प्रेग्नन्सी इफेक्ट करू शकतात. फक्त त्याच्यात नॅचरल जे तुम्ही म्हणाले होणार नाही, आम्हाला मदत करावी लागणार आहे. ते स्पर्म जे मिळाले आपल्याला तर कमी मिळतात, त्याच्यातून आपण फर्टिलायझेशन बाहेर इफेक्ट करून मग ते भ्रूण तयार करून आत सोडू शकतो. पण ह्याचा अर्थ आहे की ह्या एक कपलला ज्याला काही होप्स नव्हते त्यांना त्यांचं स्वतःचं बायोलॉजिकल चाइल्ड मिळू शकतं. बरोबर. त्यांचे स्पर्म आणि त्यांचे एगतून झालेलं. नक्कीच. म्हणजे बायोलॉजिकल बेबी मिळू शकतं, त्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावे लागतं आणि डॉक्टरचा थोडासा इन्व्हॉल्वमेंट असतो. पण त्याच्यात सक्सेस रेट्स आहे आणि प्रूव्हन आहे. इनफॅक्ट ICSI जे आपण म्हणतो ICSI हे त्याच पेशंटसाठी आहे ज्यांचे स्पर्म्स फार डिफिकल्ट आहे प्रोग्नोसिस, काउंट फार कमी आहे किंवा मोटिलिटी नाही, IVF जरी अनसक्सेसफुल झाला तरी ICSI मध्ये ट्रीटमेंट करू शकतो. अजून एक फोन आला, आपण फोन घेऊया. राजकुमार बोलतात लातूरवरनं. विचारा, काय प्रश्न आहे? नमस्कार. मी प्रथम दोघांना नमस्कार करतो. नमस्कार, बोला. हा, बोला थेट प्रश्न. मॅडम, माझा प्रश्न असा होता, माझी बहिणीचं लग्न झालेलं 6 वर्ष झालेलं आहे. त्यांना गर्भपात होतच नाही. गर्भपात होत नाही त्यांना. गर्भपात होतोय? होत नाही. बरं. आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवतात, त्यांनी म्हणतात काय प्रॉब्लेम नाही म्हणतात. मग त्यांनी कुठल्या ट्रीटमेंट्स घेतल्यात का आतापर्यंत? हो, ट्रीटमेंट झालेलं आहे. त्यांनी मध्ये असं आलं आहे म्हणजे काहीच म्हणजे प्रॉब्लेम आहे असं सांगतात. बरं, कुठल्या ट्रीटमेंट्स घेतल्यात? बरं, ठीक आहे.
हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय IVF मधील अधिक प्रगती ह्या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर रिचा जगताप. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, आपल्याला ब्रेकवर जाण्यापूर्वी एक फोन आला होता आणि त्यांच्या बहिणीच्या लग्नाला 6 वर्ष झाली आहेत, मात्र अजूनही गर्भधारणा झालेली नाहीये. तर कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट घेणं त्यांनी आवश्यक आहे? त्यांनी बहुतेक मगाशी बोलताना सांगितलं की त्यांच्या बहिणीमध्ये काहीतरी दोष आहे. मला असं वाटतं ते म्हणाले की काही प्रॉब्लेम नाहीये, ते सगळे नॉर्मल आलेले आणि ह्याला आपण म्हणतो अनएक्सप्लेन इनफर्टिलिटी. कारणच बाहेरून समजत नाही. पण जर असं काय असेल तर पेशंट्सनी 1-2 छोटे ट्रीटमेंट जसं IUI वगैरे करून बघायला पाहिजे. कधीतरी प्रॉब्लेम हे असतं की स्पर्म चांगले आहे पण ते प्रजनन क्षेत्रामध्ये जाऊन स्लो होतात, त्यामुळे ते एक बरोबर फ्यूज होत नाही. दॅट कॅन बी ओव्हरकम जर आपण IUI वगैरे केला तर, कारण की तिथे आपण स्पर्म्स वॉश करून कॉन्सन्ट्रेट करून जे चांगले क्वालिटीचे स्पर्म्स आहे ते गर्भाशयाचे आत सोडतोय. जर त्या ट्रीटमेंटमध्ये 3-4 वेळ ट्राय करून ही प्रेग्नन्सी नाही झाली तर मग फक्त त्याचा पर्याय IVF असतं, कारण की अनएक्सप्लेन इनफर्टिलिटी मध्ये इथे IVF मध्ये अगदी चांगले चान्सेस असतात प्रेग्नन्सी. IVF केलं तर त्यांना चांगले सक्सेस मिळू शकेल. आणि अर्थातच बऱ्याचदा असं होतं की तुमच्याकडे आतापर्यंत असे लाखो पेशंट्स आले असतील, जेव्हा IVF किंवा IUI अशी ट्रीटमेंट त्या जोडप्यांना तुम्ही सांगता तेव्हा कुठेतरी त्यांची मानसिकता ही फार महत्वाची असते. तर तेव्हा त्या जोडप्याने कशा पद्धतीने खरं तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट्सला सामोरं गेलं पाहिजे? तुम्ही एक महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे मधुरा, कारण की बघितलं गेलं तर आधीपासून त्यांना टेन्शन आहे, स्ट्रेस आहे आणि त्याच्यामध्ये सोसायटीचं प्रेशर असतो, घरच्या लोकांचं प्रेशर असतं, बरोबर, त्यांचं फायनान्शियल कंडिशन पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतं, कारण की प्रत्येक ट्रीटमेंटला त्यांना गरज असते पैशाची. तर त्या टाइमला त्यांची मानसिक स्थिती फारच डिफिकल्ट असते आणि त्याच्यासाठी आपल्याला जे आपण म्हणतो टेंडर लव्हिंग केअर फार महत्वाची आहे. पेशंटशी एकमेकांशी बोलून त्यांचे प्रॉब्लेम्स समजून त्यांचं ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे, टेलर मेड जे ट्रीटमेंट असतात तसं द्यायला पाहिजे. ह्याच्यासाठी आमच्याकडे काउन्सिलर असतात इंडिपेंडेंट, जे पेशंट बरोबर बोलतात, त्यांना वेळ देतात, त्यांच्याशी बोलून त्यांचे कधी कधी त्यांचे एकमेकांचे पण प्रॉब्लेम्स असतात, बायकोचे आणि हस्बंडचे, ते सॉर्ट आउट करून मग आपण ट्रीटमेंटमध्ये जातो. आणि प्रत्येक स्टेपला मात्र पेशंटनी इन्व्हॉल्व राहायला पाहिजे, फिजिकली, मेंटली आणि सायंटिफिकली. म्हणजे आम्ही सगळी इन्फॉर्मेशन पेशंट्सला देतो, त्यांना स्टेप वाईज समजून सांगतो, एक प्रकाराने एज्युकेट करतो त्या पेशंटला ट्रीट करताना. नक्कीच. म्हणजे थोडक्यात काय तर त्या जोडप्याची मानसिकता आणि अर्थातच सगळ्या एकूणच ओव्हरऑल त्यांना सांभाळून घेणं फार आवश्यक आहे आणि ही खरं तर मोठी जबाबदारी असते प्रत्येक डॉक्टरची. डॉक्टर, अजून एक प्रश्न तो म्हणजे नोवा IVI मध्ये कुठल्या प्रकारच्या ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स होतात का, आणि अत्याधुनिक पद्धतीने ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स केल्या तर जास्त योग्य ठरतं का? जसं मी म्हणाले तुम्हाला की स्ट्रेस लेवल फार हाय असतं, मानसिक त्यांची स्थिती थोडी तणावाची असते. जर आपण असे पेशंट्सला फक्त 5 मिनिटं दिले आपले OPDचे, त्यांचं समाधान होणार नाही, त्यांचं मनाचे डाऊट्स क्लिअर होणार नाही. तर टाइम इम्पॉर्टंट आहे, म्हणून असे सेंटरमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे जिथे त्यांना फुल अटेन्शन मिळेल, एकच छतचे खाली प्रत्येक गोष्टी होईल, प्रत्येक टेस्टसाठी त्यांना इकडे धावाधाव करावी लागणार नाही आणि स्टेप वाईज त्यांना कोणीतरी समजून हात पकडून त्यांना पुढे घेऊन जाईल. जसं मी म्हणते की ही जी नाव आहे त्याच्यात आपण 3 लोक बसलेलो आहे, हस्बंड, वाईफ आणि डॉक्टर. तर तिघांचं काम आहे की आपले आपले प्रकाराने प्रयत्न करून दुसरे पर्यंत पोहोचायला पाहिजे, तिथे आपल्याला रिझल्ट मिळेल. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही आलात आणि खूप खरं तर छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.